आता आढावा घेणार आहोत विविध क्षेत्रातल्या टॉप 9 घडामोडींचा। सुरुवातीला बघूयात मोठ्या बातम्या। टीव्ही9च्या कॉन्क्लेव्हमध्ये दिवसभर दिग्गजांची हजेरी राहणार। महायुतीकडून शिंदे, फडणवीस, भुजबळ सहभागी होणार, तर महाविकास आघाडीकडून आदित्य ठाकरे, नाना पटोले आणि जयंत पाटील मोर्चा सांभाळणार। विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधी टीव्ही9 मराठीवर महासंग्राम। टीव्ही9च्या कॉन्क्लेव्हमध्ये सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत। लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हंगामा। अजित पवारांचा दादांचा वादा आणि या जाहिरातीवर शिंदेच्या मंत्र्यांचा आक्षेप। मुख्यमंत्र्यांचं नाव हटवून दादांनी स्वतःचं नाव कसं दिलं? अजित पवारच कसे श्रेय घेऊ शकतात? मंत्री शंभूराज देसाई, केसरकर, दादा भुसे दादांच्या मंत्र्यांवर आक्रमक। शिंदे आणि दादांच्या मंत्र्यांमध्ये फडणवीसांची मध्यस्थी। यापुढे एकटा कुणीही श्रेय घेणार नाही, फडणवीसांची सर्व मंत्र्यांना ग्वाही, सूत्रांची माहिती। विधानसभेत 60 पेक्षा जास्त जागा लढण्याचा मानस। जागा वाटपात आम्हाला 60 पेक्षा अधिक जागा मिळतील, अजित पवारांची इंडियन एक्सप्रेसला मुलाखत। गडचिरोलीच्या आलापल्लीत आज अजित पवारांची जनसन्मान यात्रा। शेतकरी आणि लाडक्या बहिणींशी अजितदादा संवाद साधणार। देवाभाऊ लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला मिळणार। बारामतीत फडणवीसांच्या समर्थकांनी बॅनर लावले। बॅनरवर फक्त शिंदे आणि फडणवीसांचाच फोटो, अजितदादांचा फोटो गायब। जाहिरातीवरून महायुतीत खटके उडण्याची शक्यता।